खालिद का शिवाजी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। चित्रपटाआडून शिवरायांची बदनामी होत असल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे काही शिवप्रेमींनी या चित्रपटावर आक्षेप घेतलाय। तसंच इतिहासातले काही चुकीचे दाखले वापरत खोटा इतिहास मांडल्याचा आरोप हिंदू महासभेच्या आनंदवेंनी केलाय। महाराजांच्या सैन्यात किती मुस्लिम होते याबाबत चुकीची माहिती दिल्याचाही आरोप केला जातोय। इतिहासाचा विपर्यास केल्यामुळे हा चित्रपट चालू देणार नाही अशी भूमिका हिंदू महासभेने घेतली आहे। वरळीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी। खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका, कार्यक्रम खराब करू नका असं फडणवीसांचं आवाहन। वरळीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी करण्यात आली आहे। खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका अशा पद्धतीच्या या घोषणाबाजीचं स्वरूप होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच ही घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कार्यक्रम खराब करू नका अशी विनंती आवाहन मुख्यमंत्र्यांनी घोषणा देणाऱ्यांना केलं आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी शुभम मोळे आपल्यासोबत आहे। शुभम, नेमकं काय घडलं, कुठल्या संघटनेचे कार्यकर्ते होते? सौरभ, आपण बघू शकतो सध्या NSCI डोम वरळी या ठिकाणी हरित महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार जो आहे तो कार्यक्रम यावेळी सुरू होता आणि ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे व्यासपीठावर बोलण्यासाठी आले होते, संपूर्ण कार्यक्रम सोहळा पुरस्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर त्यावेळेस या ठिकाणी दोन इसम जे आहेत ते अचानक प्रेक्षक गॅलरीतनं उभे राहिले। त्यांनी फलक घेतला हातामध्ये आणि त्यांनी अशी घोषणाबाजी केली की खालिद का शिवाजी बंद करा, अशा पद्धतीची घोषणाबाजी जी आहे ती त्यांनी केली होती। आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांसमोरच ही घोषणाबाजी करण्यात आली। त्याच ठिकाणी व्यासपीठावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे देखील उपस्थित होते, अन्य सर्व मान्यवर उपस्थित होते। नेमकं इथे घडलं काय हे समजण्यापर्यंत जे आहेत त्या ठिकाणी त्यांच्या घोषणाबाजी ज्या आहेत त्या जोर धरू लागल्या होत्या। जोरजोरात त्यांनी ही घोषणाबाजी केली, खालिद का शिवाजी बंद करा आणि जाहीर निषेध करतो अशा पद्धतीची घोषणाबाजी त्यांच्याकडनं करण्यात आली। आणि त्यानंतर मात्र एकदम सौम्य भाषेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तुमचं म्हणणं काय आहे ते आम्ही ऐकलेलं आहे, याच्यावर करण्यात येईल, तुम्ही आता कार्यक्रम जो आहे तो पुढे चालू राहू द्यात अशा पद्धतीत। त्याच ठिकाणी जे आहे पोलीस त्या ठिकाणी लगेच पोहोचली आणि सध्या त्यांना अटक जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे। वरळी पोलीस स्टेशन या दोन्ही इसमांना या ठिकाणी नेण्यात आलेले, ते नेमके कुठून आलेले आहेत, कुठले आहेत या पद्धतीचं शोध मोहीम जी आहे ती सध्या सुरू आहे, शोध कार्य जे आहे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे। सौरभ, ठीक आहे शुभम, धन्यवाद या माहितीबद्दल। खालिद का शिवाजी हा चित्रपट वादात सापडलाय। चित्रपटाआडून शिवरायांची बदनामी होत असल्याचा आरोप केला जातोय, त्यामुळे काही शिवप्रेमींनी या चित्रपटावर आक्षेप घेतलाय। तसंच इतिहासातले काही चुकीचे दाखले वापरत खोटा इतिहास मांडल्याचा आरोप हिंदू महासभेच्या आनंदवेंनी केलाय। महाराजांच्या सैन्यात किती मुस्लिम होते यावर चुकीची माहिती दिल्याचाही आरोप आहे। इतिहासाचा विपर्यास केल्यामुळे हा चित्रपट चालू देणार नाही अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे। त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासातच खाडाखोड केली जाते का हा प्रश्न उपस्थित होतोय। तर खालिद का शिवाजी चित्रपटावर आक्षेपाची कारणं काय पाहूयात। खालिद का शिवाजी चित्रपटावर हिंदुत्ववाद्यांचा आक्षेप आहे। चित्रपटात इतिहासाची चुकीची मांडणी केल्याचा आरोप आहे। खोटं नरेटिव्ह चित्रपटातून तयार केलं जात असल्याचा आरोप। आक्षेप क्रमांक 1, महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम होते असा एक संवाद या चित्रपटात आहे आणि त्या संवादांवर आक्षेप घेतलाय। शिवरायांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते हा देखील एक संवाद आहे। छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते। आक्षेप क्रमांक 4, शिवरायांनी रायगडावर मस्जिद बांधली होती। आक्षेप क्रमांक 5, नावात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख। हिंदुत्ववादी संघटनांनी सेन्सॉर बोर्डाला देखील या संदर्भात पत्र लिहिलं आहे। हिंदू महासंघाने चित्रपट निर्मात्यांनाही पत्र लिहिलं। चित्रपटावर बंदी न आणल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय।
चित्रपटगृहांना चित्रपट न दाखवण्याचं दवेंचं आवाहन. शिवाजी महाराज हे मराठ्यांचे, त्यांचा वारसा संपवण्याचा प्रयत्न. खऱ्या राजाचा कोणताच मजहब नसतो, तो जगाचा मजहब असतो मानतो, असा देखील एक डायलॉग आहे ज्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटातील या संवादावर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप आहे. तर या चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवला जातोय, त्यामुळे संवाद बदलावे किंवा चित्रपटावरच बंदी आणावी अशी मागणी हिंदू महासभेचे आनंद दवे आणि महंत सुधीर दास यांनी केली आहे. छत्रपती शिवरायांचे 11 अंगरक्षक मुसलमान होते. छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये 35% मुसलमान होते. या चित्रपटाच्या टीमने वरील गोष्टीचे कुठलेही संदर्भ न देता किंवा त्यांच्याकडे असतील तर ते पुरावे सादर करावे, समकालीन पुरावे सादर न करता अशा पद्धतीने इतिहासाचं विकृतीकरण करून समाजामध्ये चुकीच्या गोष्टीचा पायंडा जर निर्माते पाडत असतील तर महाराष्ट्र शासन आणि सेन्सॉर बोर्ड यांनी ताबडतोब या चित्रपटाच्या प्रकाशनावरती बंदी घालावी. आमच्या या चित्रपटाच्या नावापासूनच सगळा विरोध आहे. खालीद का शिवाजी प्रकार काय असतो हाच आम्हाला कळला नाही. आम्ही आजपर्यंत ऐकले शिवाजी महाराज जिजाऊंचे, शिवाजी महाराज शहाजीराजांचे, शिवाजी महाराज हिंदूंचे, शिवाजी महाराज आमचे. हे खालीद का शिवाजी काय प्रकार असतो? यावरून बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने या चित्रपटावरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा दिलाय. संपूर्ण हिंदू समाजाच्या या चित्रपटातून जे भावना दुभवली गेली आहे त्याचा आम्ही विरोध करत आहे. त्वरित या सगळे एक चुकीचे इतिहास त्या चित्रपटातून काढण्यात यावे, अन्यथा बजरंग दल रस्त्यावर उतरून एकही सिनेमाघरमध्ये या चित्रपटाला चालू देणार नाही आणि आम्ही ते स्वतःहून बंद पाडणार. आणि जर काही कायदा सुव्यवस्था बिघडली त्याचा जबाबदार बजरंग दल राहणार नाही. खालीद का शिवाजी या चित्रपटावर हिंदुत्ववाद्यांचे आक्षेप आपण बघितले आणि हा चित्रपट जर कुठल्या चित्रपटगृहात चालला तर त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आमची जबाबदारी नाही असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. याचबद्दल बोलण्यासाठी इतिहास अभ्यासक शिवराम कार्लेकर आपल्यासोबत आहेत. शिवराम कार्लेकर, स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. पहिला प्रश्न हाच की या वादाकडे एक इतिहास अभ्यासक म्हणून तुम्ही कसं बघताय? नमस्कार. माझं काम इतिहास अभ्यास म्हणून इतिहासात ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी सांगणं इतकंच माझं काम आहे. तर इतिहासामध्ये जर एकंदरीत आपण बघितलं तर शिवाजी महाराजांच्याकडे किती मुस्लिम अधिकारी होते हा विषय आज महाराष्ट्राला काही नवीन नाही आहे. इतिहासकार खऱ्यांपासून म्हणजे 1960-65 पासून ते आज तागायतपर्यंत याच्यावरती निबंध लिहून झालेले आहेत. संशोधन बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे. सगळे मिळून जर तुम्ही अगदी आकडे काढलेत किती काय अधिकारी होते तर ओढून ताणून 12-13च्या वरती जात नाही. साधारण हिंदू आकडे जर काढले शिवाजी महाराजांच्या सैन्यातले अधिकारी काढले तर साधारण 450च्या आसपास हे निघतात आणि त्याच्यामध्ये हे 12-15 मुस्लिम अधिकारी दिसतात. म्हणजे ह्याचं प्रमाण किती होईल ते बघता येईल. त्याच्यानंतर ते प्रमाण असं सुद्धा दिसतं की शिवाजी महाराजांकडे जेव्हा ते शहाजीराजांचे प्रतिनिधी म्हणून काही काळ काम करत होते तेव्हाचे हे काही अधिकारी दिसतात. 1657 नंतर हे अधिकारी दिसत नाहीत. म्हणजे थोडक्यात सांगायचा हेतू असा आहे की शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या मुस्लिम अधिकाऱ्यांचं प्रमाण अत्यल्प कमी दिसतं. आता ह्या वादाकडे मी कसं बघतो तर ह्या वादाकडे मी असं बघतो की भारतामध्ये बहुसंख्याक लोक हे हिंदू होते आणि त्यांचे त्याच्या ज्या काय त्या काळातल्या सगळ्या ज्या राजवटी आहेत, मुघलांची राजवट असू दे किंवा दक्षिणेमधल्या काही राजवटी असू दे, यांच्यामध्ये स्थानिक लोकांचं जे राजकारणातलं प्रतिनिधित्व आहे, राजा हा स्थानिक लोकांचा प्रतिनिधी असतो, स्थानिक लोकांना राजकारणात त्याने घ्यायचं असतं. तर हे प्रतिनिधित्व अत्यंत कमी प्रमाणात दिसतं. म्हणजे मुघलांचे आकडे आपल्या समोर आहेत ते साधारण 15-16% ते 33% दिसतात. 33% सुद्धा औरंगजेब जेव्हा दक्षिणेत उतरला तेव्हा दिसतं. म्हणजे सांगायचा हेतू एवढा आहे की स्थानिक लोकांना राजकारणामध्ये इस्लामिक राजवटींमध्ये प्रतिनिधित्व जवळपास अत्यल्प होतं.
शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं दिसत नाही आणि ह्याच्या विरुद्धच शिवाजी महाराजांनी बंड केलं होतं असं म्हणू आपण. बंड शब्द चुकीचा आहे, हा अन्यायाच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला असं म्हणू आपण. आणि त्यामुळे स्थानिक लोकांना त्यांनी प्रतिनिधित्व दिलं. त्यामुळे शिवाजी महाराजांकडे मुस्लिम राज्यकर्ते जे होते त्याचं प्रमाण 4-5% आसपास दिसतं, त्याच्याहूनही कमी दिसतं म्हणजे अगदी काढायला गेलो तर. ह्या सगळ्या लोकांचा हेतू असा असतो की शिवाजी महाराज सुद्धा इस्लाम प्रेमी आहेत, शिवाजी महाराजांकडे सुद्धा मुस्लिम अनेक सैन्य होते आणि त्यामुळे हा लढा सगळा राजकीय लढा आहे, ह्याच्यामध्ये धर्म आणू नका असं सांगण्यासाठी हे काही फेक नॅरेटिव्ह अनेक वर्षापासून म्हणजे मागच्या 15-20 वर्षापासून सुरू केलं लोकांनी आणि त्यामुळे हा सगळा विषय ढवळून निघालाय. त्यामुळे शिवाजी महाराज हे यवनांचा द्वेष करत त्यांनी हिंदू राज्याची स्थापना केली, ते हिंदू राज्यकर्ते होते हे सांगणारे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे उद्गार असणारे अनेक पुरावे आहेत. आमच्या भारत इतिहास संशोधक मंडळाने ते अनेक वेळोवेळी छापलेले आहेत, जिज्ञासूंनी ते तपासून बघावं. त्यामुळे हा सगळा प्रकार हा काउंटर नॅरेटिव्ह ज्याला आपण फेक नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रकार करतो की शिवाजी महाराज हे मुस्लिम प्रेमी होते आणि हा सगळा लढा जो आहे तो राजकीय लढा होता, त्याच्यामध्ये धर्म नव्हता असं सांगण्यासाठी हा सगळा मुद्दाम वाद निर्माण केला जातो. मध्ययुगामध्ये धर्म आणि राजकारण ह्या तशा वेगळ्या गोष्टी नव्हत्या. मुस्लिम राज्यकर्त्यांनी त्यांच्या धर्माप्रमाणे राज्य केलं, शिवाजी महाराजांनी त्याला उत्तर दिलं आपल्या धर्माप्रमाणे. हाच एवढा सगळा वादाचा खरा मतितार्थ आहे. त्याच्यामुळे महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम हा आकडा आला कुठून, याला संदर्भ काय? 100 लोक एकदा एखादी चुकीची गोष्ट बोलायला लागल्यावरती नवीन लोकांना वाटतं की हीच गोष्ट खरी आहे. द्यावे ना, तपशील द्यावे की कुठे आले. मुळात शिवाजी महाराजांचं नेमकं सैन्य किती होतं हेच धड आपल्याला समजत नाही. तेवढं साधारण अंदाज येतो आपल्याला की 2.25 लाख, काही लोक म्हणतात 1.5 लाख, पण नेमकं किती होतं हे आपल्याला आज समजत नाही. इतिहासामध्ये ते समजायला मार्ग नाही आहे. सो ह्या वादाकडे एवढ्याच दृष्टीने बघितलं पाहिजे की हे सगळं धादांत खोटं आहे. शिवाजी महाराज इथल्या लोकांवरती जो धार्मिक दृष्ट्या अन्याय झाला इस्लामिक राज्यकर्त्यांनी केला त्याच्या विरुद्ध शिवाजी महाराज पेटून उठले आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य म्हणजे हेच आहे ना, स्थानिक लोकांची भाषा जी आहे, स्थानिक लोकांची संस्कृती आहे, स्थानिक लोकांचं राजकारणातलं प्रतिनिधित्व आहे, स्थानिक लोकांवरती न्यायदान जे केलं जातं ते नॅचरल जस्टिसच्या आधारे केलं जातं का कुठल्या एका धर्मग्रंथाच्या आधारे केले जातं, हे सगळे प्रकार बघूनच ह्याच्यामध्येच फरक होत होता. सो हा वादाचा इश्यू खरा हा आहे की त्यांना सिद्ध करायचं आहे की शिवाजी महाराजांचा हा सगळा लढा राजकीय लढा होता, त्याच्यामध्ये धर्माचं अधिष्ठान नव्हतं आणि हे धादांत खोटं आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणजे एक नरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न होता. खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण प्रकाश टाकला. धन्यवाद शिवराम कार्लेकर, आपण वेळ दिलात आणि ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी.